आमच्या टोकरडे बौद्धवाडीसमोर उभे असलेले हे जुने नारळाचे झाड, जे माझ्या जन्माच्याही आधीपासून, माझ्या वडिलांच्याही लहानपणापासून तब्बल 2-3 पिढ्यांची साक्ष देत तिथं अचल उभं होतं. आमच्या लहानपणापासूनच्या कितीतरी आठवणी त्या झाडाच्या सावलीत सामावलेल्या आहेत. पण काळ बदलतो तशी निसर्गाची चक्रही बदलतात. काळाच्या ओघात ते झाड पूर्णपणे वाळलं, खराब झालं. कोणाच्याही घराबाहेर किंवा वाटेवर पडून कोणतीही दुर्घटना घडू नये व कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून नाईलाजाने आज ते कापावं लागलं. झाड जरी जमिनीवरून नाहीसं झालं तरी त्याच्याशी जोडलेल्या आमच्या पिढ्यांच्या आठवणी आणि तो जुना आमच्या बौद्धवाडीचा सुवर्णकाळ आमच्या मनात कायम जिवंत राहील. बोधिवृक्ष तर नाही, पण प्रत्येक जयंतीमध्ये आता या नारळाच्या झाडाची नेहमी आठवण येईल.